नमस्कार मित्रांनो, बक्षी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो। आज आपण उन्हाळा आणि ग्रीष्म ऋतू किंवा उन्हाळा याबद्दल आपण आयुर्वेदिक दृष्टिकोनातून माहिती घेणार आहोत। आला उन्हाळा, आरोग्याची काळजी घ्या। मित्रांनो, विदर्भामध्ये विशेषतः नागपूर, अकोला, खामगाव या पट्ट्यामध्ये अतिशय उष्णता झालेली असते। सध्याच आपण तापमान बघितलं तर 43-44 पर्यंत गेलेलं आहे आणि सर्व शरीराची लाही होत आहे। तर या काळामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे आपण आज पाहणार आहोत। आयुर्वेदामध्ये ग्रीष्म ऋतू किंवा ग्रीष्म ऋतुचर्या याबद्दल वर्णन केलेलं आहे। प्रामुख्याने आयुर्वेदामध्ये 6 ऋतू सांगितलेले आहेत, म्हणजे शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत। तर ग्रीष्म ऋतू हा जो ऋतू आहे तो आदान काळामध्ये आलेला आहे। आदान या शब्दातच त्याचा अर्थ होतो की म्हणजे सूर्य हा आपल्या शरीरातील बल हे ओढून घेतो, शोषून घेतो आणि त्यामुळे त्याला आदान काळ असं म्हटलेलं आहे। तुम्ही लहानपणी ग्लुकॉन डीची ॲड बघितलेली असेल, ज्यामध्ये 2 मुलं धावत असतात सूर्याची तळपत्या उन्हामध्ये आणि एक बस पकडायला च्या मागे लागत असतात। त्यावेळेला सूर्य किंवा तिथे दाखवलेल्या ॲनिमेशन मध्ये की सन हा स्ट्रॉनी त्यांचं शरीरातील पाणी शोषून घेत आहे। तर अगदी सेम कंडिशन आपल्या शरीरामध्ये आता होत असते। तर या ऋतूमध्ये उन्हाळ्यामध्ये म्हणजे शरीरातील बल हे कमी होत असते आणि शरीरात घामाच्या द्वारे किंवा उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण, इलेक्ट्रोलाइट्सचं प्रमाण पण कमी होतं आणि त्यामुळे साहजिकच आपल्याला थकवा येतो, अशक्तपणा येतो आणि या सीझनमध्ये विशेषतः सनस्ट्रोक होणे, गॅस्ट्रो, मळमळ, उलट्या किंवा पोटाचे आजार, भूक कमी झाल्यामुळे होणारे आजार, त्वचेचे आजार हे प्रामुख्याने आपल्याला दिसतात। तर या सीझनमध्ये प्रामुख्याने जे आपण आहार विहार किंवा कोणकोणत्या सोप्या टिप्स आपण या सीझनमध्ये घ्याव्या त्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर या सीझनमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शरीराची लाही होत असते, तोंडाला कोरड पडत असते आणि घाम पण खूप येत असतो। त्यामुळे साहजिकच पाणी खूप प्यावंसं वाटते पण तहान भागत नसते। तर आपल्याला एक सोपा उपाय सांगणार आहे। या सीझनमध्ये आपल्याला माठाचं पाणी प्यायचं आहे, कारण माठाचं पाणी हे नैसर्गिक रीतीने थंड झालेलं असतं, त्यामुळे ते पिल्यामुळे आपल्या शरीराची तहान पण भागते। या माठामध्ये तुम्ही वाळा टाकू शकता। वाळा हा अशी वनस्पती आहे की जी शरीरातील उष्णता कमी करते आणि घामाचंही प्रमाण कमी करते, सुगंधी पण आहे, त्यामुळे त्याचा पण तुम्ही वापर करू शकता। बऱ्याच लोकांना उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागणे म्हणजे लघवीला जळजळ होणे अशा समस्या होतात। तर या सीझनमध्ये तुम्ही रात्री साधारण 4 लिटर पाणी माठामध्ये ठेवून त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे धणे आणि 1 ते 1.5 चमचा जिरे पावडर टाकून ठेवावी। सकाळी ते पाणी गाळून घ्यावं आणि ते पाणी दिवसभरात प्यावं। म्हणजे धण्या जिऱ्याचं पाणी हे शरीरातील उष्णता कमी करते, उष्णता लघवीच्या माध्यमातून बाहेर पडते, म्हणून आपल्याला उन्हाळी लागण्यासारख्या आजारामध्ये धण्या जिऱ्याचं पाणी तुम्ही घेऊ शकता। तसंच वेगवेगळ्या प्रकारचे पानक म्हणजे सरबत या ग्रीष्म ऋतुचर्यामध्ये सांगितलेले आहे। तर सर्वात सोपे पानक जे या सीझनमध्ये मिळतात, आपल्याला माहिती आहे आवळा हा एक सोपा जे आहे की आवळ्याचा रस किंवा आवळ्याचा ज्यूस या ऋतूमध्ये तुम्ही घ्यायला हवा। आवळा तुम्हाला माहिती आहे व्हिटॅमिन सी तर आहे, अँटीऑक्सिडंट आहे, परंतु आवळा पित्तशामक पण आहे, शरीराची उष्णता कमी करतो। तर आवळ्याचं सरबत तुम्ही या सीझनमध्ये घेऊ शकता। तसंच लिंबाचं सरबत पण तुम्ही या सीझनमध्ये घेऊ शकता। पन्ह म्हणजे कैरीचं पन्ह तुम्ही करून घेऊ शकता। या सीझनमध्ये पुदिना आणि पुदिना पण सहजतेने मिळतो, तर पुदिन्याचं सरबत। सर्वात सोपं म्हणजे कोथिंबीर किंवा कोथिंबीरीचं सरबत पण या सीझनमध्ये घेऊ शकता। काही सोपे करवंद म्हणजे वेगवेगळ्या जे आत्ताच्या सीझनमध्ये मिळणाऱ्या गोष्टी आहेत, करवंद आहेत किंवा आंब्याचा रस तुम्ही या सीझनमध्ये घेताच, परंतु ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांना चिंचा पानक म्हणजे आता आपण अक्षय तृतीयेला चिंचोणी घेतो, तर चिंचा पानक, चिंचा कशी आहे की दीपन करणारी पण आहे म्हणजे भूक वाढवणारी पण आहे आणि पित्त पण कमी करणारी, शरीराची तहान भागवणारी अशा स्वरूपाची। तर चिंचेचं सरबत तुम्ही घेऊ शकता। यासोबत कोकम सरबतचा वापर तुम्ही या सीझनमध्ये केल्यास तर शरीराची उष्णता कमी व्हायला नक्कीच मदत होऊ शकते।
मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सर्व पानकांबद्दल एक व्हिडिओ किंवा कृती सांगणार आहे आणि ते कसे करायचे त्याच्याबद्दल ही माहिती देणार आहे। पानके घरी सोप्या पद्धतीने कसे करावे ही माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्या पद्धतीने तुम्ही जर घरी सरबते बनवली तर निश्चित तुम्हाला फायदा होईल। यानंतर ग्रीष्म ऋतूमध्ये कोणत्या फळभाज्या खाव्या तर तुम्ही दुधी भोपळा, भेंडी, पडवळ हे रेग्युलरली खाऊ शकताच, परंतु यासोबत काही ज्या फळभाज्या सोबत पालेभाज्या आहेत जसं की राजगिरा आहे, चाकवत आहे किंवा तांदूजा आहे, या ज्या भाज्या आहेत त्या पण या सीझनमध्ये खाल्ल्यास आपल्या आरोग्याची आपण काळजी घेऊ शकतो। पाणी हे उकळून गार करून माठामध्येच प्यावं, कारण या सीझनमध्ये पाणी पण अशुद्ध किंवा गढूळयुक्त पाणी मिळतं, म्हणून पाणी थंड करून गार करून घ्यावं, माठाचंच पाणी प्यावं। फ्रीजचं पाणी किंवा कोल्ड्रिंक्स किंवा वेगवेगळे आईस्क्रीम यांचा जास्त वापर करू नये। त्याशिवाय रात्री कुठल्याही प्रकारचे जास्त प्रमाणात कोल्ड्रिंक्स किंवा आईस्क्रीमचं सेवन करू नये। या सीझनमध्ये जे फळं तुम्ही घेऊ शकता, तर आंबा तुम्हाला माहितीच आहे, तो नैसर्गिकरीतीने पिकवलेला असावा आणि या सीझनमध्ये आंब्यासारखं अमृत नाही, तर आंबा तुम्ही नक्कीच घ्यायला हवा। द्राक्ष आहे, डाळिंब आहे, तर या सीझनमध्ये याशिवाय फळांमध्ये तुम्हाला नैसर्गिक जेवढेही फळं मिळतात, म्हणजे संत्रा आहे, मोसंबी आहे, चिकू आहे, हे पण तुम्ही याचा वापर करू शकता।